आपण श्रीरामभक्त हनुमानाच्या गोष्टी सध्या ऐकत आहोत. आज मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे महाबली हनुमानाने केले भीमाचे गर्वहरण. एकदा भीम जंगलामधून जात होता. वाटेमध्ये त्याला एक म्हातारे माकड आपली लांबलचक शेपटी वाटेत पसरवून झाडाखाली बसलेले दिसले. माकडाची मोठी शेपटी नेमकी भीमाच्या वाटेमध्ये आली. भीम म्हणाला, "ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे, मला जायचे आहे पुढे." वृद्ध माकड म्हणाले, "अरे, तूच कर बाजूला. माझ्या अंगात तेवढे सुद्धा बळ राहिलेले नाही." भीम म्हणाला, "तुझ्या घाणेरड्या शेपटीला मी हात नाही लावणार." माकड म्हणाले, "मग तुझ्या गदेने बाजूला कर, बघ तुला जमते का?" भीमाला खूप राग आला. हा माकड माझी थट्टा करतो आहे की काय? भीमाने रागाने गदा शेपटीच्या खाली घातली, पण सगळी शक्ती लावूनही शेपटी तसूभरही हलली नाही. भीम पार घामाघूम झाला. आता तर त्याला शेपटी खालून आपली गदाही काढून घेता येईना. भीमाच्या लक्षात आले, हे काही सामान्य माकड नाही, कोणीतरी दैवी शक्ती असलेले माकड आहे. भीमाने हात जोडून नम्रपणे विचारले, "आपण कोण आहात?" तेव्हा हनुमानाने आपले महाकाय रूप प्रगट करून दाखवले, "मी श्रीरामाचा भक्त हनुमान आहे." भीमाने हनुमानाला वंदन केले आणि म्हटले, "मला माझ्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखले नाही." अशा तऱ्हेने हनुमानाने भीमाचे गर्वहरण केले आणि त्याला खूप आशीर्वाद दिला.